नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 11वी कविता 6वी दवात आलीस भल्या पहाटी. या कवितेमध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने ही कविता आहे, हे सारं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्या आधी आपण कवींची माहिती पाहूया आणि मग आपण कवितेबद्दल बोलणार आहोत. कविता लिहिली आहे बा. सी. मर्ढेकर यांनी. पूर्ण नाव आहे बाळ सीताराम मर्ढेकर. प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्यमीमांसक आहेत. भावोत्कट तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. आता इथे काय सांगितलेलं आहे, भावोत्कट म्हणजे काय, उत्कट भावना व्यक्त करणारी अशी कविता असली तरी सुद्धा चिंतनशील आहे. म्हणजे उत्कट भावना व्यक्त करणारी असून पण आपल्याला चिंतन करायला लावणारी, आपल्याला विचार करायला लावणाऱ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांच्या कविता कधीही ज्या पारंपरिक पद्धती आहेत कविता लिहिण्याच्या किंवा तेच तेच विषय हे न ठेवता काहीतरी नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. आणि त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी नवीन विचार मांडलेला असतो, काहीतरी नवीन विषय असतो. त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील आणि क्रांतिदर्शी होती. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी त्यांना ख्याती लाभली होती. म्हणजे 20व्या शतकामध्ये यासाठी म्हटले कारण त्यांचा जन्म आहे 1909चा आणि मृत्यू आहे 1956चा. सो त्या काळामधले 20व्या शतकातले एक समर्थ कवी होते ते. शिशिरागमन म्हणजे शिशिराचं आगमन, अशा प्रकारचे काही कविता संग्रह आहेत. काही कविता, आणखी काही कविता, अशा प्रकारचे कविता संग्रह. रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या 3 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. काव्य, कलाविषयक त्यांचा प्रगल्भ अशा जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले. म्हणजे अशा पद्धतीने अनेक त्यांनी काव्यसंग्रह लिहिलेले आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांचे समीक्षक लेखन प्रसिद्ध आहे आणि त्यांचं लेखन जे आहे तर ते एक वेगळं रूप देत आहे मराठी साहित्याला. मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने घडवलेले आहे. केशवसुत सगळ्यांना माहिती असतील, कृष्णाजी केशव दामले. तर त्यांच्यानंतर सगळ्यात महत्वाचं परिवर्तन म्हणजे एक नवीन काहीतरी विचार आणणं, तेच साहित्यामध्ये न मांडता नवीन काहीतरी लिहिणं, तर हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण दुसरे केशवसुत असं पण म्हणू शकतो. म्हणूनच त्यांना दुसरे केशवसुत असं म्हटलं जातं. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक. समीक्षा करणं म्हणजे काय, की एखादी गोष्ट जी असेल, काहीतरी लेख असेल किंवा कोणीतरी काहीतरी म्हटलं असेल तर त्याचं बरोबर आणि चूक दोन्ही गोष्टीतून लेखन करणं. तर याला आपण, आणि हे सर्वस्वी त्यांचं मत असतं, तर याला आपण म्हणतो समीक्षात्मक लेखन. त्यांचे सौंदर्यशास्त्राविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजलेले आहे. आता आपण ऍक्च्युअल कविता काय आहे ते बघणार आहोत. तर कवितेचं नाव होतं दवात आलीस भल्या पहाटी. म्हणजेच काय, दव सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा आपण पहाटे पाहतो जी पानं असतात तर त्या पानांवरती पाण्याचे थेंब पडलेले असतात, असे गोल टपोरे छान, आणि ते लाईट रिफ्लेक्ट करतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की ते जणू काही हिऱ्याप्रमाणे आहेत. तर त्याला आपण म्हणतो दव. ठीक आहे, हे जे दवबिंदू आहेत तर त्या दवबिंदूप्रमाणे किंवा त्या दवबिंदू असतानाच्या काळामध्ये म्हणजेच पहाटे तू आलेली आहेस. आता हे वाचूनच कळते की कुठल्या तरी स्त्रीवरती आधारित ही कविता आहे आणि ही जी कविता आहे तर ती प्रेयसीवरती आधारित आहे. सो कवींनी ही जी कविता लिहिलेली आहे तर त्यांनी हे स्पष्ट नाही केलं की ही जी प्रेयसी आहे तर ती स्वप्नातली आहे की वास्तवातली आहे. सो शेवटपर्यंत जोपर्यंत आपण कविता वाचतोय आपल्याला हे कळतच नाही की हे नक्की खरं खरं घडलंय की हे स्वप्नातलं आहे. सो अशा पद्धतीने छान असा संभ्रम आपल्या टिकवून ठेवलेला आहे. प्रस्तुत कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य असं वर्णन आहे. पहाटेच्या संधिकाली म्हणजेच पहाटेच्या काळी, पहाट म्हणजे सगळ्यांना माहिती असेलच की आता नुकताच सूर्य उगवायला लागलेला आहे, नुकताच असा छान असा सूर्याचा प्रकाश पसरतोय, आकाशामध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि त्यावेळी किंवा त्या काळामध्ये कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली. दृष्टीभेट म्हणजे नजर मिळाली किंवा नजरेला नजर दिली वगैरे त्या प्रकारे. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. आता हे क्लिअर नाही केले की ती भेट स्वप्नातली आहे का ती भेट प्रत्यक्षातली आहे. त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होते. म्हणजे नक्की भेट कशी होती हे काही अजून कळलेलं नाहीये. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशामध्ये तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे, तुम्हाला शुक्राचं चांदणं माहिती असेल तर ते सगळ्यात चमकणारा तारा जो दिसतो आपल्याला पहाटे तर त्याला आपण म्हणतो शुक्राचं चांदणं किंवा शुक्राचा तारा. तर त्याप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले आणि ती जी प्रेयसी आहे किंवा ती जी स्त्री आहे तर ती शुक्राच्या चांदण्याप्रमाणे आहे की जी कवीचे मन उजळून टाकते किंवा उल्हासित करते. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित झाली. परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली.
म्हणजे कवी म्हणतात की ती माझ्या समोर आली, आमची नजरभेट झाली, दृष्टीभेट झाली. ती फक्त माझ्याकडे बघून हसली, पण तिने काही मला ओळख नाही दाखवली. आणि यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली. मग असं होतं ना, की एखादी आपली जवळची व्यक्ती असते, आपण तिला बघतो, आपण हसतो पण, सगळं होतं, पण ती आपल्याला ओळख नाही दाखवत, ती निघून जाते, ती मागे फिरून नाही पाहत. तर अशा पद्धतीने कवी म्हणतात, की म्हणजे असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या मनामध्ये पण व्याकुळता असते ना, की नेमकं काय झालं असेल? ती व्यक्ती आपल्याला ओळखत नाहीये का आता? अशी अनोळख्यासारखी का वागते? असं आपल्याला वाटू शकतं. तर त्याचप्रमाणे कवींच्या मनामध्ये पण ही व्याकुळता होती. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. तर याच्यामध्ये कवींनी त्यांच्या आठवणीमधल्या, त्यांच्या प्रेमाविषयीच्या किंवा आनंद व्यक्त करणाऱ्या आठवणी ज्या आहेत, तर त्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. या कवितेमध्ये मानवी जीवनातील प्रेमभावनेचा अतिशय निरागसपणे वर्णन केलेलं आहे. मग या प्रेमभावनेमध्ये प्रेम आहे, आतुरता आहे, व्याकुळता आहे, विरह आहे, निराशा आहे, उत्सुकता आहे, हतबलता आहे. म्हणजे प्रेमाशी रिगार्डिंग ज्या ज्या सगळ्या इमोशन्स आहेत, ज्या सगळ्या भावना आहेत, तर त्या सगळ्या या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात करूया आपण कवितेला. दवात आलीस भल्या पहाटी. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. आता कवी काय म्हणतात, की कवी प्रेयसीला म्हणतात, की भल्या पहाटेच्या संधिकाली, म्हणजेच भल्या पहाटी, भल्या पहाटेच्या काळी दव पडायच्या वेळेस तू शुक्राप्रमाणे आली, शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे आली, एखाद्या चमकणाऱ्या किंवा तेजस्वी ताऱ्याप्रमाणे तू आलीस आणि माझ्या मनाचे आकाश तू उजळून टाकलेस. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, तोऱ्यात म्हणजे त्या ऐटीत तू आलीस, शुक्राच्या तोऱ्यात, त्याच्या ऐटीत तू आलीस. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. आणि माझ्या जवळून तू गेलीस आणि तुझी ती काही मोहक चाल होती किंवा त्या चालीमधलं जे सौंदर्य होतं ते पाहून मी उल्हासित झालो, मी आनंदित झालो, मी हरकून गेलो. तरल म्हणजे चंचल आणि पावलांमधली शोभा, कारण ती जवळून जात आहे, तर ती जवळून जात असताना तिथे ज्या काही पाऊल खुणा उमटल्या होत्या, तर त्याला म्हटलेलं आहे पावलांमधली शोभा. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये हे पाहायला मिळते, की कवींची त्यांच्या प्रेयसीशी एक अशी दर्शन झालेलं आहे किंवा जस्ट एक भेट झालेली आहे. ठीक आहे. तर ती भावना कवींनी या कडव्यामध्ये व्यक्त केलेली आहे. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस. मागे वळून पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? आणि मग आता ती भेट झालेली आहे, नजरभेट झालेली आहे आणि पुढे कवी असं म्हणतात, की अडलीस आणिक पुढे जराशी, म्हणजे पुढे जाताना तू थोडीशी अडखळलीस, थोडीशी थांबलीस. पुढे जराशी हसलीस आणि थोडंसं तू, आपण जेव्हा नजरभेट केली किंवा दृष्टीभेट जेव्हा आपण केली, तर तेव्हा तू माझ्याकडे बघून थोडीशी नाजूकपणे हसलीस. मागे वळून पाहणे विसरलीस का? पण तू काही मागे वळून पाहिलं नाहीस. तू विसरलीस का मागे वळून पाहायला? म्हणजे जेव्हा प्रेयसी थांबलेली आहे, तिने छान स्मितहास्य केलेलं आहे, पण ती पुढे निघून गेली. तिने मागे वळून पाहिलंच नाही. पुढे कवी तिला प्रश्न विचारतात, की मागे वळून पाहणी विसरलीस का? आणि विसरलीस का हिरवे धागे? म्हणजे तू मागे पण वळून पाहिलं नाहीस, मागे वळून पाहायला विसरलीस का? आणि आपले ते जे हिरवे धागे म्हणजे काय, या ठिकाणी प्रेमाचे बंध किंवा प्रेमाचं नातं, अशा पद्धतीने अर्थ घ्यायचा आहे, की आपलं जे काही प्रेमाचं नातं आहे, भावबंध आहे, तो तू विसरलीस का? तू मागे वळून का नाही पाहिलंस? तू सगळं विसरून गेलीस का? तर अशा पद्धतीने कवी अतिशय व्याकुळ होऊन तिला प्रश्न विचारतात, की तू मागे का नाही वळून बघितलंस? लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. मग आता कवितेला म्हणतायत, जेव्हा ती मागे वळून पाहत नाही, त्याच्यावरती कवितेला म्हणतायत, की लक्ष कुठे अन कुठे पिपासा, म्हणजे तुझं लक्ष कुठे होतं किंवा तुझं लक्ष भलतीकडेच आहे असं मला दाखवलंस आणि तू काही माझ्याकडे मागे वळून पाहिलं नाहीस. ती जी प्रेम पिपासा होती किंवा ती जी प्रेमातली तहान होती, जी इच्छा होती, तर ती कुठे गेली? म्हणजे ती नव्हती का आता? किंवा तू आता मला अनोळखी असं का वाटतेस किंवा अनोळखीप्रमाणे का वागवते आहेस? आणि पुढे असं आहे, अं, डोळ्यांमधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. तुझे डोळे जे आहेत तर ते डाळिंबाप्रमाणे टपोरे आहेत आणि त्या डोळ्यामध्ये जे काही भाव होते तर त्याचा मी कसा अर्थ काढावा किंवा तो इशारा मी काय समजावा, असे जे कवी आहेत तर ते त्या प्रेयसीला विचारतायत, की तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यामध्ये दिसणारी जी काही प्रेम भावना आहे किंवा लाजेची भावना आहे, नाजूकता आहे, तर तो पाऱ्यासारखा क्षण होता किंवा तो सुखद क्षण होता, तर तो मी कसा धरून ठेवू? म्हणजे पारा कसा हातातून निसटून जातो, तसा तो क्षण, किंवा तू जेव्हा माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं होतंस, तर तो तो क्षण आता निसटून चालला आहे, तो कसा काय मी पकडून ठेवू? आणि अशा पद्धतीने कवी तिला प्रश्न करतायत किंवा तिला विचारतायत, तिला सांगतायत. आणि ती जी काही प्रेमाची भावना होती तर ती आता निसटून चालली आहे माझ्या हातातून. तू जो काही माझ्याकडे बघून सुंदरतेचा इशारा केला होता, तर तो कसला इशारा होता? ती कसली खूण होती? ती अजूनही मला कळत नाहीये. आणि हा जो क्षण आहे तो मी कसा बरं पकडून ठेवावा, कसा बरं धरून ठेवावा? अनोळख्याने ओळख कैशी गतजन्माची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. आणि पुढे कवी म्हणतात, की
आज तू अनोळखीपणाचा आव आणलास, म्हणजे तू फक्त स्मितहास्य केलं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून हसतो तर त्याप्रमाणे तू केलंस, पण तू ओळख नाही दाखवलीस, तू पुढे निघून गेलीस. गतजन्मीची द्यावी सांग, म्हणजे गतजन्माची आपली ही सोबत आहे, किंवा गतजन्मी म्हणजे जन्मोजन्मीपासून किंवा पूर्वीच्या जन्मीपासून, ठीक आहे. वर्तमानातली जी काही कोमल ताज्या आठवणी ज्या आहेत, म्हणजे आता वर्तमान काळ सुरू होता. आता तू जेव्हा मला दिसलीस तेव्हा आपला हा वर्तमान काळ सुरू होता, आणि तेव्हा पण तू मला ओळख नाही दाखवलीस. मग तू जर अशाच पद्धतीने आठवणी विसरून जाणार असशील, किंवा आपल्या ह्या ज्या वर्तमानातल्या आठवणी आहेत त्या विरून जाणार असतील, तर मग आणि आपण अनोळखी होणार असू, तर मग गतकाळामध्ये जी आपली प्रेमाची ओळख होती, ती ओळख मी तुला कशी काय करून द्यावी, किंवा तुला मी ते कसं काय आठवून द्यावं, तुला मी ते आपलं प्रेम कसं काय पटवून द्यावं. म्हणजे आपल्या दोघांमधल्या त्या ज्या काही कोमल भावना होत्या, कोमल आठवणी होत्या, इच्छा होत्या, तर त्या तुझ्या मनातून हरवत चाललेल्या आहेत का, किंवा त्यामुळेच तू मला अनोळखीप्रमाणे पाहतेस का. तर आपली ओळख जी आहे तर ती गतजन्माची आहे, पूर्वीपासूनची आहे. याची आठवण मी तुला कशी करून देऊ, याचे स्मरण मी तुला कसं करून देऊ. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. मग त्या ज्या काही आपल्या आठवणी आहेत, गतजन्मापासून चाललेल्या आठवणी आहेत, तर त्याची तुला मी कशी काय ओळख करून देऊ, त्या कोमल आठवणींची कशी काय ओळख करून देऊ. बुजली रांग म्हणजे ती आता त्या आठवणी आता नाहीशा झालेल्या आहेत, आणि त्यामुळेच कदाचित तू मला अनोळखी समजते आहेस, किंवा माझ्याकडे बघून अनोळखीपणाचा आव आणत आहेस. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. पुढे कवी असं म्हणतात की तुझ्या तळहातावरच्या ज्या काही नाजूक रेषा आहेत, म्हणजे कवी तिला खूप एक नाजूकता किंवा एक सौंदर्य, चंचल अशा स्त्रीप्रमाणे मानतायत. त्याच्यामुळे असं म्हटलं जाते की तुझ्या हातावरच्या ज्या काही नाजूक रेषा आहेत त्या कुणी कशा बरे वाचाव्यात. आता अर्थात रेषा वाचणं म्हणजे भविष्य सांगणं. तर त्याच पद्धतीने ते म्हणतात की त्या ज्या काही रेषा आहेत त्या कुणी कशा वाचाव्यात, आणि त्यावरून आपण भविष्य काळामध्ये भेटणार की नाही याचं भाकीत कुणी कसं करावं. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. आणि पुढे कवी असं म्हणतात की आपल्या प्रेमाचं जे काही भवितव्य आहे त्याचा अंदाज आपण कसा बरं बांधावा. आणि तुझ्या हातावरती जे काही तुझे नख आहेत, पांढरे शुभ्र नख आहेत, ठीक आहे, तर ते जे नख आहेत तर त्या नखांवरती आकाशीच्या शुभ्र चांदण्यांचे स्वप्न आता आपण कसं काय करणार आहोत, किंवा कसं काय गोंधणार आहोत. का ते स्वप्न स्वप्नच बोलून राहील, ते कधी सत्यातच नाही येणार का. तर असं ते विचारतायत की तुझ्या त्या नखांवरती आपण आपल्या जे काही सुंदर जीवनाचे स्वप्न रेखाटलं होतं तर ते आता मी कसं गोंदू, म्हणजे कसं काय तुला सांगू मी ते, आणि आता ते सत्यात तरी येईल का की ते स्वप्नच राहील. म्हणजे अजूनही आपल्याला हे क्लिअर होत नाहीये की ती प्रेयसी खरंच भेटली होती, की ती कवीची कल्पना आहे, की ती कवीचं स्वप्न आहे. कारण असं म्हणतात की पहाटे स्वप्न पडलेली खरी होतात, तर त्या पद्धतीने काही आहे का हे अजून आपल्याला नाही कळलंय. त्यानंतर पुढे आहे, दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस प्रेरित आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा. आणि शेवटी कवी असं म्हणतात की भल्या पहाटे तू आलीस, भल्या पहाटे दवांमधून तू म्हणजे दवात तू आलीस, किंवा दवांमधून तू आलीस. खरं तर या ठिकाणी दवांची उपमा यासाठी घेतलेली आहे. याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे दव चकाकताना दिसतात, तेजस्वी दिसतात, किंवा आपण त्या दवांकडे आकर्षित होतो, त्याप्रमाणे ती प्रेयसी आहे किंवा ती स्त्री आहे ज्याबद्दल कवी लिहित आहेत. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा. अभ्र म्हणजे ढग. तर भल्या पहाटे विरळ शुभ्र असे जे काही अभ्र असतात ना, म्हणजे ढग असतात ना, तर ते सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवणार असतो त्याच्या आधी सगळे ढग असे जमा होतात, आणि असं वाटतं जणू काही ते सूर्योदयाची प्रतीक्षा करतायत. त्याप्रमाणे ते सगळे ढग जमा होतात, आणि जसं सूर्य वरती येईल त्याप्रमाणे ते निघून जातात किंवा विरळ होतात. कारण मग हळूहळू सूर्य वरती येतो, मग दुपार होते, तेव्हा ढग नसतातही. तर अशा पद्धतीने ते खूप क्षणिक असतं, किंवा फक्त काही क्षणांसाठीचा तो ढगांचा एकत्रित येण्याचा क्षण असतो. आणि एकदा का सूर्य आल्यावरती हळूहळू तो प्रखर होऊ लागला की हे सगळे ढग निघून जातात. म्हणजे हा क्षण खूप विरळ आहे, खूप पटकन संपणारा आहे. आठवणींच्या धुक्यात हळूवार पावलांनी अशीच तू आलीस, म्हणजे त्याचप्रमाणे तू काही क्षणांसाठी आली होतीस, आणि जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंध. आणि तू काही क्षणांसाठी आलीस, आपल्या आठवणींचा गंध माझ्या मनामध्ये पेरलास, आणि हळूवार पावलांनी तू पुन्हा एकदा निघून गेलीस. म्हणजे तू फक्त आलीस, माझ्याकडे बघून पाहिलंस. तर ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी ते ढग एकत्र येतात, आणि सूर्योदयावेळेस सूर्योदयानंतर काही काळाने ते नाहीसे होतात, तर त्या पद्धतीने तू आलीस, माझ्याकडे पाहिलंस, आणि तू निघून गेलीस. तर तू माझ्या मनामध्ये ते जे काही भाव आहेत किंवा आठवणींचा गंध आहे तर तो पेरलास, आणि हळूवार पावलांनी निघून गेलीस. तर अशा पद्धतीने कवींनी त्यांच्या मनामधली प्रेयसीबद्दलच्या ज्या काही भावभावना आहेत, किंवा जी प्रेमभावना आहे तर ती मांडलेली आहे. आणि अशाच पद्धतीने आठवणींचा आनंद आपण घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखी गोष्ट होईल असं नसतं. त्यामुळे आपण त्या ज्या काही आठवणी आहेत त्या त्यांनी जपून ठेवल्या पाहिजेत. आणि अगेन ही भेट एक वास्तव आहे की स्वप्न आहे, तर त्याच्यावरती
क्वेश्चन मार्क अजून एकदा. आणि कवीच्या मनामधल्या प्रेमभावना आपण पाहिलेल्या आहेत, ज्या की खूप सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. सुरुवातीला आपण पाहतो की उत्सुकता आहे कवीच्या मनामध्ये त्या प्रेयसीबद्दल. त्यानंतर ती त्यांना भेटते, स्मितहास्य करते, पण नंतर त्यांचं मन व्याकुळ होतं कारण ती त्यांच्याकडे मागे वळून पाहत नाही. मग ते त्याच्यावरती अंदाज लावते की का बरं तू असं नाही पाहिलंस, तू विसरलीस का, किंवा तुला आपण अनोळखी वाटतोय का, तुला आठवत नाहीये का आपलं नातं काय आहे वगैरे. त्यानंतर असं आहे की मग ते म्हणतात की आता पुढे भविष्यामध्ये काय होईल, म्हणजे कुणीही तुझ्या हातावरच्या रेषा पाहून हे सांगेल का मला की आपलं पुढचं भवितव्य काय असेल, आपण पुढे कधी भेटणार आहोत वगैरे, हे सांगेल का मला. आणि आपला जो काय हा एक प्रेमसंबंध आहे याच्याबद्दल आपण पुढचं काही सांगू शकतो का, किंवा ते स्वप्न आपण प्रत्यक्षात आणू शकतो का, असं भविष्यामध्ये काय होईल याच्याबद्दल ते विचार करतायत. आणि परत ते म्हणतायत की ज्याप्रमाणे दव असतात त्याप्रमाणे तू भल्या पहाटे आलीस, छान माझ्या मनामध्ये त्या भावना पेरल्यास आणि पुन्हा तू निघून गेलीस. तर अशा पद्धतीने त्यांनी शेवट केलेला आहे कवितेचा. आय होप की सगळ्यांना ही कविता आवडली असेल, एक्सप्लेनेशन पण आवडलं असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.